महाराज म्हणले मी पकडतो, पकडा घ्या डोक्यावर. एवढंच नाही म्हटले बाबा अंगठी राहिली शिल्लक ही पण घेऊन जा. हे नाथ महाराजांच्या व्यतिरिक्त आपल्याला कुठेही पाहायला सापडणार नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. तुकाराम महाराजांनी अनेक अभंग लिहिले, परंतु तुकाराम महाराजांनी अनेक वह्या या इंद्रायणीच्या डोहात बुडून टाकल्या हिशोबाच्या. ह्या सुद्धा गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. म्हणजे संतांच्याकडे जो कोणी येतो मुक्त हस्तानं तो घेऊन जात असतो. अशाही परिस्थितीमध्ये मागणीपर अभंग मागतात, कारण तुमचा आमचा विचार हा त्याच्या पाठीमागे असतो. म्हणून मागणारे एकनाथ महाराज आहेत. देण्याची कशाही बाबतीमध्ये कमतरता नाथ महाराजांच्याकडे नाही, तरी सुद्धा नाथ महाराज अभंगातून मागतात हा विषय आहे. कोणाकडे मागतात तर संत महात्मे हे देवाशिवाय कोणालाही मागत नसतात. आता संतांचा देव कोण याचं चिंतन करा. आपल्या सर्वांना माहिती आहे नाथ महाराजांचा सुंदर अभंग आहे. विठ्ठला वाचुनी आणि कांचे ध्यान नाही आम्हा चिंतन दुजियाचे, आमुचे कुळीचे विठ्ठल दैवत धर्म समस्त विठ्ठल देव. विठ्ठला वाचुने नेणो क्रिया कर्म, विठ्ठला वाचुने धर्म दुजा नाही, एका जनार्दनी विठ्ठल भरला भरुणी उरला पंढरीये. जेव्हा देव हा शब्द चांगल्या अर्थानं येतो तेव्हा तो पांडुरंगाच्या संबंधानं घ्यायचा, आणि देव हा शब्द जेव्हा तुच्छार्थानं किंवा गौण अर्थानं येतो तेव्हा संत महात्मे इतरही देवी देवतांचं वर्णन करत असतात. एवढं सरळ सरळ गणित कायम लक्षात ठेवा बरं का. उदाहरण देतो. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख नव्हे. आता तुकाराम महाराज म्हणतात की आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आता त्यांना म्हणता आलं असतं की आपुला तो एक विठ्ठल करुणी घ्यावा, पांडुरंग करुणी घ्यावा, पण त्यांनी लिहिलं आपुला तो एक देव करुणी घ्यावा. अर्थ पुढे काय आहे? तेने विण जीवा सुख नव्हे. तेने विण जीवा सुख नव्हे हे चरणाचा उत्तरार्ध आपण जेव्हा पाहतो तेव्हा पूर्वार्धामध्ये देव कोणाला म्हटलंय हे सांगण्याची गरज पडत नाही. तेने विण जीवा सुख नव्हे, कोणाच्या वाचून सुख प्राप्त होत नाही. कोण असला पाहिजे तर देव असला पाहिजे. मग देव म्हणजे पांडुरंग विठ्ठल असला पाहिजे. ही संतांची भूमिका लक्षात घ्या. त्यामुळे संत महात्मे जेव्हा देव हा शब्द चांगल्या अर्थानं वापरतात तेव्हा तो विठ्ठलाच्या संबंधानं असतो, आणि गौण अर्थानं वापरतात तेव्हा शेंद्री हेंद्री देवतांच्या बाबतीत असतो. शेंद्री हेंद्री दैवते कोणती पूजी भूते हिते, आपल्या पोटा जिरडते मागती शिते अवदान. बघा तुकाराम महाराजांनी ह्याच गोष्टी अशा पद्धतीने सांगितलेल्या आहेत. बरं अजून सांगतो. नाथ महाराजांचं भागवतातलं एक प्रमाण आहे सुंदर. देवचरिते उठे सुख दुःख, साधू निर्दोख सुखदाते. संतांचं चरित्र हे देवाच्या चरित्रापेक्षा कसं उत्तम आहे हे सांगत असताना नाथ महाराजांनी सांगितलं देवचरिते उठे सुख दुःख, परंतु साधू निर्दोख सुखदाते. साधूंच्या चरित्रामध्ये अत्यंत विश्वासपूर्णतेनं नाथ महाराज सांगतात की ते सुख देणार आहे, त्यांचं चरित्र सुख देणार आहे, पण देवचरितामध्ये सुख दुःख उठू शकतं. आता या ठिकाणी जो देव शब्द नाथ महाराजांनी वापरलेला आहे तो पांडुरंगाच्या संबंधानं नाही, तर तो इंद्राधिक देवांच्या संबंधानं. बरं उदाहरण देतो आपल्याला. श्रीकृष्णाची या सौंदर्या पुढे लक्ष्मी फुलुनी झाली वेडी, मदन पोटा आले बा पुढे, तेथे कुणीकडे इंद्रचंद्र. आता इथे कृष्ण पण आहे आणि इथं इंद्राधिक देव सुद्धा आहेत. कृष्णाच्या संबंधानं त्याचं सौंदर्य किती चांगलं आहे हे सांगण्यामध्ये नाथ महाराज जसं पूर्वार्धामध्ये प्रवृत्त होतात तसेच उत्तरार्धामध्ये तेथे कोणीकडे इंद्रचंद्र असं म्हणून इंद्राधिक देवांची तुच्छता किंवा त्यांचं गौणत्व या एकाच ओळीमध्ये दाखवून देतात. म्हणजे चांगल्या अर्थानं असेल तर पांडुरंग कृष्ण राम या अर्थानं घ्या, विठ्ठल या अर्थानं घ्या, आणि गौण अर्थानं असेल तर इतर देवांचा विचार करा. म्हणून नाथ महाराज हे देवाला मागतात. म्हणजे कोणाला मागतात तर नाथ महाराजांच्या दृष्टीनं विठ्ठलाच्या शिवाय असा दुसरा कुठलाही देव नाही की ज्याच्याकडे काहीतरी मागावं. त्याचं कारण असं आहे की विटेवरी ज्याची पाऊले समान तोची एकदा नश्वरदाता. विटेवरती समचरणानं जो कमरेवरती हात ठेवून पंढरपुरामध्ये उभा आहे त्याच्याशिवाय देण्यामध्ये दुसरा कोणीही समर्थ नाही. ही संतांची भूमिका आपण पहा. म्हणजे एकनाथ महाराज मागतायत, पांडुरंगाला मागतायत, काय मागतायत?
तुझ्या चरणापाशी लागून राहू दे, संसाराच्या व्यसनामध्ये मला पडू देऊ नको. सरळ सरळ वाक्य आहे. हा अभंग जर बघितला तर याच्यात काही फार वेगळं काही चिंतन मांडण्याची गरज नाही आहे. नाथ महाराजांनी सांगितलंय, देवा माझं मन तुझ्या चरणापाशी लागून राहू दे. आता आणखीही काही नाथ महाराजांना मागता आलं असतं, परंतु नाथ महाराजांनी पहिलं मागणं जर का भगवंताकडे काही मागितलं असेल तर माझं मन तुझ्या चरणापाशी लागून राहू दे. याचं कारण असं आहे, मनावरती आपला पूर्ण परमार्थ अवलंबून असतो. शास्त्रवचन आहे, मन एव मनुष्याणाम कारणम मोक्षयोगो. मनाने ठरवलं तर माणसाला ते बंधनात पडू शकतं आणि मनाने ठरवलं तर मोक्षापर्यंत नेऊ शकतं. म्हणून मोठमोठी व्याख्याते मंडळी किंवा लोकांची प्रेरणा स्रोत असलेली काही मंडळी कायम सांगत असतात, आपल्या मनावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. मन सकारात्मक ठेवा, नकारात्मक ठेवू नका, हे त्यांचे टिपिकल वाक्य असतात. कशासाठी? कारण मनावरतीच सगळी गती ही अवलंबून आहे. मन चंचल आहे, चंचलम ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. अर्जुनानं भगवंताला सांगितलं गीतेमध्ये, किंवा नाथ महाराज सांगतात, मना तू अधीर अधीर बहुपातकी पामर न राहसी स्थिर क्षणभरी निश्चय. क्षणभर सुद्धा हे मन स्थिर राहू शकत नाही. आणि त्यामुळे मनाच्या संबंधानं आपण मनाच्या ताब्यात जाण्यापेक्षा मनानं आपल्या ताब्यामध्ये असणं गरजेचं आहे. अनेक प्रमाणात त्या संबंधानं देता येतील, कारण मनाच्या संबंधानं अनेक अभंग हे स्वतः नाथ महाराजांनी सुद्धा लिहून ठेवले. बहुत चंचल चपळ, बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. बहुत चंचल चपळ, बहुत चंचल जाता येता न लगे वेळ. ते मन क्षणात इथे असतं, क्षणात दुसरीकडे असते. म्हणून मनावरती सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. नेहमी सांगत असतो की आपण कीर्तनामध्ये बसलेलो आहोत, कीर्तन श्रवण करत आहोत. या सगळ्या गोष्टी खऱ्या तेव्हाच ठरतात जेव्हा माणसाचं मन एकाग्र असतं. कारण आपण काय म्हणतो, कीर्तन श्रवण करतोय, कीर्तन ऐकायला गेलो असं कधी म्हणायचं नाही. कीर्तन श्रवण महत्वाचं असतं. श्रवणाचं फल आपल्याला केव्हा मिळतं तर आपल्याला भक्तिशास्त्र असं सांगतं, विश्वासु गुरुवाक्येषु स्वस्मिन् दीनत्व भावना मनोदोष जयश्चैव कथायां निश्चला मतिः एवमादि कृतं चेत् स्यात् तदा वै श्रवणे फलम्. श्रवणाचं फल केव्हा प्राप्त होतं? फक्त कीर्तनामध्ये मंडपामध्ये येऊन बसलो म्हणजे आपल्याला काही कीर्तनाच्या श्रवणाचं फल प्राप्त झालं असं समजण्याचं काहीही कारण नाही. भक्तिशास्त्र तर एका वेगळ्या भूमिकेतून सांगतं की माणसाला जेवढं आयुष्य ठरवून दिलेलं आहे तेवढ्या आयुष्याचा कालखंड आपण कीर्तनामध्ये संपूर्णतः जर बसलो तर त्या ठिकाणी व्यतीत झालेला वेळ हा आपल्या उर्वरित आयुष्यातून वजा होत नसतो. हे भक्तिशास्त्र आम्हाला सांगतं. म्हणून कीर्तनामध्ये जर आपण 2 तास येऊन बसलो तर आपल्याला 2 तास जास्तीचं आयुष्य मिळालं असं लक्षात घ्या. जो जेवढं कीर्तन ऐकेल तेवढे 2-2 तास किंवा कीर्तनाची वेळ जेवढी आहे तेवढं त्याला आयुष्य वाढतं असं भक्तिशास्त्र आपल्याला सांगतं. संत महात्म्यांनी आम्हाला एक आदर्श समोर ठेवून दिलेला आहे आणि तेच त्यांची गाथा असतील, त्यांचे ग्रंथ असतील. या ग्रंथामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या मनाला आपल्या ताब्यात ठेवावं या बाबतीमध्ये सांगितलंय. कशाचीही अपेक्षा बाळगू नका, पण मन माझ्या ताब्यामध्ये असलं पाहिजे ही मात्र अपेक्षा बाळगा, असं साधारणतः सारांश त्यांच्या मागणीमध्ये आपण पाहू शकतो. म्हणून मागणं काय आहे? देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडून दे. माझं मन तुझ्या चरणापाशी लागून राहू दे. याचा अर्थ काय आहे? मनावरती आपला ताबा असणं गरजेचं आहे. कारण चंचलतेमध्ये 10 गोष्टी या अतिशय चंचल सांगितलेल्या आहेत. मामनो मधुपो मेघो मद्यप्यो मर्कटो मरुत्तमक्षिका मथुणो मत्स्यो मकारा दश चंचलः. मा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी चंचल आहे, क्षणामध्ये एका ठिकाणी असते, क्षणात दुसऱ्याकडे निघून जाते. मन दुसरा आहे
की जे काय चंचल सांगितलेलं आहे. गंमत अशी आहे, मकारादश चंचलहा म्हणजे म पासून सुरू होणारे ही सगळीच्या सगळी चंचल नावं आहेत. मा म्हणजे लक्ष्मी, मनो म्हणजे मन, मधुपो म्हणजे मधुमक्षिका, मेघो म्हणजे ढग, मा मनो मधुपो मेघो मद्यप्यो म्हणजे आपल्या ओळखीचा प्राणी, मर्कटो माकड. मला कधी कधी वैभवजी काय असं वाटतं की मी मागे एक दोनदा बोललो की ज्याने कोणी हे सुभाषित रचलंय त्यांनी मद्यप्यो नंतर मर्कटो स्वतंत्र सांगण्याची गरज नव्हती. मद्यप्यो हा मर्कटोच असतो तरी सुद्धा स्वतंत्रतेनं मांडलं. मा मनो मधुपो मेघो मद्यप्यो मर्कटो. मर्त म्हणजे वारा, मक्षिका म्हणजे माशी, मत्कुणो म्हणजे ढेकोण आणि मत्स्यो म्हणजे मासा. मकारा दशचंचल हा 10 चंचल गोष्टी सांगितल्या. त्याच्यातला दुसरा क्रमांक हा मनाचा लागलेला आहे. आणि म्हणून मन एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये चंचल हे अनेक ठिकाणी आपल्याला सांगितलंय. म्हणून आपण कुठे आहोत, आपण देहानं कुठे आहोत, याच्यावरती आपण कुठे आहोत हे कधीही ठरत नसतं, तर आपण मनानं कुठे आहोत याच्यावरती आपण कुठे आहोत हे ठरलेलं असतं. 2 मित्र होते बघा, जुने कीर्तनकार, थोडे 50 वर्षांपूर्वीचे कीर्तनकार साधारणतः दृष्टांत सांगायचे. लंगोटिया, लहानपणापासून मैत्री, घट्ट मैत्री, पण गंमत अशी आहे की दोघं अतिशय विरुद्ध स्वभावाचे, अतिशय विरुद्ध स्वभावाचे. आणि तो स्वभाव जो आहे तो वर्षानुवर्ष तसाच. एक आपला वारकरी साधा भोळा, पंढरपूरच्या वारीला जायचं, देवदेव करायचा, रोज पूजापाठ करायची असा. आणि दुसरा मात्र त्याच्या विरुद्ध, लहरी, वाटेल ते करायचं पण देवधर्माचं काही करायचं नाही. हा मित्र मोठा चांगला होता. तो विचार करू लागला, आपला मित्र लहानपणापासून आपल्या बरोबर आहे, संगतीचा परिणाम माणसाच्या जीवनावरती घडतो, पण माझ्याच संगतीचा याच्यावर परिणामच घडला नाही. काहीतरी करून आपल्याला याला सुधरवलं पाहिजे. पंढरपूरची वारी आली, सांगितलं चला पंढरपूरला चल म्हटला. दुसऱ्यांनी सांगितलं, हे बघा तुला माहिती आहे आपल्याला काही ह्या गोष्टी आवडत नाही, ते पंढरपूर आणि वारीन, भजन आणि कीर्तन आणि स्नान आणि दर्शन या सगळ्या गोष्टी काही आपल्याला चालत नाहीत, माझा तसा स्वभाव नाही, तुला लहानपणापासून माहिती आहे. म्हटलं अरे चल, फार आनंद असतो तिथे. आनंद तेथीचा मुकया शिवाच्या, बहिरे ऐकती कांजिरे, आंधळ्याशी डोळे, पांगुळाशी पाय, तुका म्हणे वृद्ध होती तरणे रे. फार आनंद असतो. आनंद सोहळा म्हटलंय म्हणे संतांनी. तो त्याला तत्वज्ञान सांगू लागला. ते म्हटलं हे बाकीच्या काही गोष्टी सांगायच्या नाहीत. खूप आग्रह करू लागला. तेव्हा हा फारच आग्रह करतोय म्हटल्यानंतर आपल्याला काहीतरी तर त्याचं ऐकावं लागेल. म्हणून तो म्हटलं मी यायला तयार आहे, पण तिथं गेल्यानंतर दर्शनाला चल, कीर्तनाला चल, अमुक चल, ते काय जमणार नाही. आणि दुसरी गोष्ट मला सांग, येईल पण तिथे तमाशा आहे काय सांग म्हटले मला. आता या भाविकाला काय माहिती महाराज की तमाशा आहे नाही आहे, पण हा त्या निमित्तानं जर काही येत असेल तर हो म्हणायला काय हरकत आहे. त्यांनी सांगितलं हो अरे फार फड, म्हणजे वारकऱ्यांचे फड कमी तमाशाचे जास्त आहेत म्हणले. तो म्हणलं ठीक आहे. आषाढीचा दिवस उजाडला. पंढरपुरामध्ये 2 जण आले. आल्याच्या नंतर जो सद्भक्त होता, चांगला होता मित्र, त्याने सांगितलंय बघ म्हणला आषाढी एकादशीचा पर्व काळ आहे, पंढरपुरात आलाय, एक काम कर, मी दरवर्षी एका ठिकाणी कीर्तनाला जातो, माझ्याबरोबर कीर्तनाला चल. त्यांनी सांगितलं तुला म्हणलं होतं मी हे जमणार नाही, तिथे गेल्यानंतर इथं चल तिथं चल करायचं नाही, मला तमाशाला जायचं, एक काम कर म्हणले तूच माझ्याबरोबर तमाशाला चल. आषाढीचा पर्व काळ, दोघंही एकमेकांच्याकडे येण्याचा आग्रह करू लागले. तमाशावाला म्हणू लागला तू तमाशाला चल, कीर्तनावाला म्हणू लागला तू कीर्तनाला चल. शेवटी असं ठरलं की ज्याची जी आवड आहे त्यांनी तिथे जायचं. तमाशावाला तमाशा ऐकायला गेला, पाहायला गेला, कीर्तनवाला कीर्तन श्रवण करण्यासाठी गेला. झालं. आता इकडे हा तमाशावाला तिथे बसला आणि तमाशा काही रंगला नाही, त्याला काही ते आवडलं नाही, कंटाळा येऊ लागला. मनामध्ये विचार करू लागला काय मी कर्मदरिद्री आहे, अरे आषाढी एकादशीचा पर्व काळ आहे, पंढरपुरामध्ये मी आलोय, आणि अशा परिस्थितीमध्ये पांडुरंगाचं दर्शन करण्यापेक्षा, कीर्तनाला श्रवणाला जाण्यापेक्षा इथे बसलं.
तमाशा. मित्र चांगला म्हणत होता कीर्तनाला ये, काय फरक पडला असता एखाद्या वेळी कीर्तनाला गेलो असतो तर. त्याचं मन त्याला खाऊ लागलं. म्हटलं कीर्तनात काय आनंद असेल. मित्रांनी सांगितलं महाराज खूप चांगलं बोलतात, फार चांगला भजनाचा आनंद त्या ठिकाणी असतो. कीर्तनाला गेलो असतो तर बरं झालं असतं, कीर्तनाला गेलो असतो तर बरं झालं असतं. इकडे याची ही चर्चा, मनामध्ये हा विचार चालू. इकडे जसं तमाशा रंगला नाही तसं तिकडे कीर्तन रंगलं नाही. आता हा विचार करू लागला, मित्र चांगला म्हटला होता तमाशालाच, गेलो असतो तर बरं झालं असतं. हा काही मित्र दरवर्षी येणार नाही, याच्या बरोबरीनं तोंडाला मास्क फिस्ट लावून गेलो असतो म्हटलं तमाशाला. कळालं तरी असतं तमाशा काय. दरवर्षीचे बरं कीर्तन काय, दरवर्षीचे बरं कीर्तनकार आहे तेच बोलतात. त्यापेक्षा तमाशाला गेलो असतो तर बरं झालं असतं, तमाशाला गेलो असतं तर बरं झालं. कीर्तनकाराकडे लक्ष, मन मात्र म्हणतंय तमाशाला गेलो असतं तर बरं झालं असतं. झालं, तिकडचा तमाशा संपला, याचं कीर्तन संपलं. दोघं जण एकत्र आले आणि आल्याच्या नंतर वारीचे कालखंड जो आषाढीचा असतो तो पावसाळ्याचा असतो. वीज पडली, दोघे मेले. चित्रगुप्ताकडे गेले. चित्रगुप्ताच्या समोर तो कागद. चित्रगुप्ताने सांगितलं चला कीर्तनाला कोण गेलाय नरकात, तमाशाला कोण गेलाय स्वर्गात. माझं नाही चुकलं बरं का, त्यांनी असंच सांगितलं. तो मित्र म्हणू लागला थांबा थांबा, चुकताय म्हणले महाराज तुमचं. काय? मी कीर्तनाला गेलो म्हणजे मी स्वर्गात आणि हा तमाशाला गेला म्हणून नरकात. चित्रगुप्ताने एकाच वाक्यात विषय संपवून टाकला. त्यांनी सांगितलं आमच्याकडचा जो हिशोब आहे हा तुम्ही देहानं कुठे आहे याच्यावर नसतो, तुम्ही मनानं कुठे आहे याच्यावर असतो. विठाल मनाचा मोठा परिणाम हा आपल्या प्रत्येक गोष्टीवरती होत असतो. संगतीचा आणि मनाचा परिणाम या दोन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत परमार्थामध्ये. आपलं मन आपल्याला काय सांगतंय याच्यावरती आपली प्रगती होणार आहे की अधोगती होणार आहे याचं चिंतन आपल्याला करता येतं. नाथ महाराजांचा चिरंजीवपण नावाचा एक ग्रंथ आहे, आपल्यापैकी काही जणांना माहिती असेल. 42 ओव्यांचा ग्रंथ आहे, वारकरी संप्रदायाचा सर्वात छोटा ग्रंथ. त्याच्यामध्ये नाथ महाराजांनी साधक कशा पद्धतीनं घडतो आणि कशा पद्धतीनं बिघडतो या दोन्हींचं वर्णन करून ठेवलेलं आहे. नाथ महाराजांनी सांगितलं प्रवचन कीर्तन करणारा जेव्हा मनुष्य समोर येतो तेव्हा मग लोक काय करतात, नाना मृदुवासने घालिती, विचित्र पर्यंक निद्रे प्रति नरनारी सुश्रूषा करीती, तेणे तो धरी प्रीती स्पर्श गोळी, रूपविषय सागुवी वस्त्रे भूषणे देती परवी, तेणे सौंदर्य करी जीवी देह भविष्य घेता, रूपविषय कैसा जडला रसविषय कैसा झुंबला, जे जे आवडे तयाला त्या पदार्थाला अर्पिती झाल. मग म्हणायला लागतात जे पाहिजे ते महाराज उच्चासन. बर अजून काही तुम्हाला काय पाहिजे, हे घ्या कपडे, तुम्ही हे कपडे घातल्यानंतर चांगले दिसता. बर तुमचा आवाज किती चांगला, वा किती छान चिंतन तुम्ही मांडता, वा वा वा. झालं, आता काय परिस्थिती, आता त्याला असं वाटायला लागतं की मी फारच महान आहे. आता वाटायला लागतं मी फारच महान आहे. फार सुंदरतेनं नाथ महाराजांनी विवेचन केलेलं आहे. परमार्थामध्ये साधक दशेतल्या मुलांनी मुलींनी काय करावं याचं मार्गदर्शन या ग्रंथामध्ये केलेलं आहे. मग आता काय, ज्या कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून ज्ञानदानाच्या माध्यमातून हा लोकांपर्यंत पोहोचला होता, आता त्याचं पूजन सुरू झाल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं कशाला करायचं हे कीर्तन प्रवचन, त्यापेक्षा शिष्यांच्याकडे जायचं, पाय धुवून घ्यायचे, उच्चासनावर बसायचं, चांगल्या चांगल्या गोष्टी घ्यायच्या, दक्षिणा घ्यायची, निघून जायचं. मग परिस्थिती अशी होते, तो कीर्तन प्रवचन सोडून आता पूजा घेऊ लागला. अहंकार निर्माण झाला. नाथ महाराज म्हणतात मग जे जे जनवंती तेची त्याची निंदा करीती, परी अनुताप रूपजे चित्ती ममता निश्चिती पूजकांची. खूप सुंदर विषय, मला पूर्ण आता सांगण्याची गरज नाही. ज्या लोकांनी त्याला मोठं केलेलं असतं, आता त्या लोकांकडे जेव्हा याचं दुर्लक्ष व्हायला लागतं तेव्हा म्हणतात हा महाराज फार अहंकारी, याला पहिलं कीर्तन आम्हीच दिलं नाही का, याला आम्हीच मोठा केला, हा आमच्या भागात यायचा, मधुकरी मागायचा, आमच्या समोर हा असा रस्त्यावरती फिरायचा, आम्ही याला मोठं केलं. आता काय झालं, आता बोलून उपयोग नाही. आता त्याचा परमार्थ संपलेला आहे. तुम्हीच त्याला वाईट गोष्टींच्या नादाला लावून बाजूला काढलंय परमार्थापासून. परंतु जाऊ द्या, लोकांवरती दोष देण्यात काय अर्थ आहे. हा बाजूला होण्याचं कारण काय, मन आहे. मनाने ठरवलं असतं की लोकांनी काही करू द्या, कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा सहिताचा धंदा. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभ हो जया जय हो. सुख दुःख समान
परंतु हे केव्हा होतं? जेव्हा मन आपल्या ताब्यामध्ये असतं तेव्हा होतं. लय विक्षेप परमार्थामध्ये अडचणीत आणणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. याच्यापासून आपण पुढे गेलं पाहिजे. जोपर्यंत मन आपल्या ताब्यामध्ये येत नाही तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी फोल आहेत.